नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी सुधांशु आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 2 जानेवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांची तसेच फुलांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। मार्केटमध्ये आज फुलांची आवक कमी झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार बदल झालेले पाहायला मिळतात। पिंगडेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडेजीचे दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः दर जे 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळतात। एलओडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जे 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील जरबेराचे दर पाहायला मिळतात। बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर झेंडूची क्वालिटीनुसार दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते। शेवंतीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। वासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईज मध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर लहान साईज मध्ये पासलीसाठी दर पाहायला मिळतो। हलके माल जे 4 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबासाठी साधारणतः दर जे 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलके माल जे 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबचे दर जे 220 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये लाल गुलाबसाठी दर पाहायला मिळतो। त्याचबरोबर कलर गुलाबचे दर जर पाहिलं तर 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 140 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। आज कांदा मार्केटमध्ये आवक जर पाहिलं तर साधारणतः गाड्यांची आवक जी आहे ते 120 ते 125 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर नवीन कांद्याची आवक आपल्याला वाढताना पाहायला मिळते। दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर नवीन कांद्यासाठी पाहायला मिळते। तर कांद्याची आवक जर पाहिली तर साधारणतः थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर जुने कांदे जे आहेत ते 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर जुन्या कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। नवीन कांद्याची आवक बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। वाटाण्याची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आवक होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 30 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते। मेथीची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मेथीची आवक बरेच दिवसापासून होत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जर पाहिले ते 3 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी आज पाहायला मिळते। हलके माल जे 1 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी पाहायला मिळते। त्यामुळे दर जे ते मोठ्या प्रमाणात घसरलेले पाहायला मिळते। 6 ते 7 रुपयापासून देखील कांदा पाचचे दर पाहायला मिळतात। भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे ते कमी झालेले पाहायला मिळतात। चांगल्या मालासाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। पावट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला मिळतात। दोडक्याची आवक कमी आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्याचे दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात।
दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे ते 15 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पार होतात. पापडाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी साधारणतः दर जे आहे 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पार होते. बीन्सची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्सचे दर जे आहे 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पार होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहे 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पार होतात. बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील बेटाचे दर पार होतात. काकडीची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या देशी हिरव्या काकडीचे दर जे होते 20 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील दर पार होते. त्याचबरोबर हिरव्या चायना काकडीचे दर जे होते 10 ते 12 रुपयापर्यंत आपल्याला दर पार होते. हलके माल जे आहे 7 ते 8 रुपयापासून देखील हिरव्या चायना काकडीचे दर पार होते. वांग्यांची अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे होते साधारणतः 12 ते 15 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पार होते. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पार होते. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर येते 12 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील डांगरचे दर पार होतात. जळगावची काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पार होते. त्याचबरोबर जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पार होतात. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जे येते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दर पार होते. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे 35 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पार होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली पार होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होता. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात. कांदापाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापाचे दर येते 10 रुपये ते 12 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. हलके माल अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरचे दर जे आहे साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. हलके माल जे लहान साईज मध्ये 50 ते 60 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पार होतो. चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांचे दर जे 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. आवक थोडीफार कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दरही स्थिर असलेले पार होतात. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे होते चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते. हलक्या मालासाठी 15 ते 18 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. गोल्डन सीताफळाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आज दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. चांगले माल जे ते 120 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये विक्री होताना पाहायला होते. हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील लहान साईज मध्ये हलके माल जे ते विक्री होताना पाहायला होते. रामफळाची देखील आपल्याला आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये रामफळाचे दर जे ते 150 ते 180 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये दर पाहायला होते. तर लहान साईज मध्ये हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे ते 22 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये कलिंगडसाठी दर पाहायला होते. मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे ते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील मोसंबीचे दर पाहायला होतात. आज मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी पाहायला होती. त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला होते. द्राक्षांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षांचे दर जे ते आपल्याला साधारणतः 130 ते 150 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पार होते. हलकी माल जे ते 400 ते 500 रुपयापासून देखील आपल्याला कॅरेटसाठी दर पार होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता किलोचा जर विचार केला तर साधारणतः 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला किलोसाठी आपल्याला दर द्राक्षांसाठी पाहायला होते.
खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे ते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होते. संत्र्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर जे ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील संत्रीसाठी दर पाहायला होते. डाळिंबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहे 630 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळतोय. हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील आपल्या डाळिंबसाठी दर पाहायला होते. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ या ठिकाणी आज पाहायला होते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पिंक तायवान तसंच व्हीएनआर पेरूचे दर जे आहे 30 ते 35 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये एखाद दुसऱ्या बक्कलसाठी 40 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला होता. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला होतोय.